आले काय शिकलो असतो तर बरं झालं असतं राजा. आता जीवनात पश्चाताप येते. इथं कष्ट केल्यापेक्षा तिथं कष्ट केले असते शाळेत तर बरं झालं असतं. आता हे ढोर कष्ट करावंच लागणार ना आता शेवटी, नाही तरी. बरोबर आहे राजा. तू ये मायाबीन तू ये काय चुकला आता. मायाबीनला काय इथं कष्ट केल्यापेक्षा शाळेत जर कष्ट केले असते ना, मस्त मन लावून जर शिकलो असतं राजा, इथं राहणे लागलं असतं मस्तपैकी फॅन खाली बसून काम करायला लागलं असतं. मायाबीन राजा आता खड्डे बिड्डे खोनतो राजा. मायाबीन एखादा खजानी सापडत नाही एखादा. मायाबीन तर काय करावं. कुठं बी सापडायला गेलं बे खजाना. पहिलेच चुनखव गाव आहे आपलं. एक दमडी द्यायला पाहत नाही लोक. भेटे म्हटलं पैसे द्यायला 50 रुपये आताच आहे मागायला, देत नाही. कुठं हवले का ते बरोबर आहे. मायाबीन सापडलं बिपडलं ना, मायाबीन इथं राहतच नाही राजा मी. मस्त जातो इकडे मायाबीन दुबई फुबईली. इथं काय राहिलं मायाबीन इथं खडकून आहे गावात पुरा. नाही मायाबीन सापडत नाही लेखाचं. कुठं बे खजाना फजाना आपल्याला कुठं सापडायला त्याला. सापडला सापडलं लेखाले जाऊ दे. नाली खोदा लागते सरपंचानं पहिलेच बोलावलं आपल्याला. बरं बरं मी टोपले टाकून येतो. नाही तर काय तर बरोबर आहे. तुझ्या सरपंचानं पहिले आपल्याला सांगितलं, दुसऱ्याला काही सांगितलं नाही. लवकर करा लागन आपल्याला कामं नाही. बरं मी येतो मग टोपलं टाकून. अबे काय कागद लेगाले. आता असं खोदत होतं इथं. कुठं निघाला लेगाले. मारते इकडे बरोबर. काय कागद काय बाय बरं. मायबीन हे टकलो असायला का जाऊ हे काम म्हणलं भोकावर घेतले का. मायबी आता काय पिल्लू काढलं काय मी नवीन. काय बे काय झालं. मायबीन थांब थांब आलो बा थांब. काय झालं बे झबरू. काय झालं म्हटलं. पाय बरं गड्ड्यातून तो कागद काढ बरं बाहेर. काय चाल बे कागद. काही खरेदी गिरेदीचं आहे काय. पाहू दे बरं. ओपी का झबरू अभि ह्या तो मायबीन. मायबीन नकाशासारखा दिसून राहिला. तो नकाशे रात के बी ते जुने पुराणे नकाशे त्यासारखा दिसून राहिला. पाय बरं तू. हो राजा मायबीन नकाशासारखा दिसून राहिला. मी काय म्हणतो मारते इथं नको थांबू. त्याला आपण दुसऱ्या जागी चाल आणि तिकडे पोहू आपण काय. मायबीनला चाल 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 लवकर. का बे मारते मायबीनला काय हे जागायला काय आपल्या गावातली हरकीच आहे. गावातली हरकत आहे. गावातलंच नकाशावर राजा. ओ जाबऱ्या पाहिजो ना भानू ना भानू लपून ठे लपून. अरे का रे जाबऱ्या काय व्हायची मांग लपवलं त्या. चिठ्ठी दिसून राहिली ना कायची येतं. पाहिजो राजाच्या माय कोणत्या पोरी मोरीली आणशीन घरावर गोटी राजा. काय लेका तू बाण्या तू लेका मजाच घेत राजा. आता आपल्यासारखे लेका आपल्यासारखे वान तोंडायला देईन का राजा कोणी पोरगी. पहिलेच तर राजा माय बी पोरी दुष्काळ पडला राजा. कोणाला भेटून नाही राहिल्या पोरगी. मग होय काय ते त्या लपवलं मांग लपून राहिला. काय खजाना घेता नाही कायची लपून राहिला. काय काय चिठ्ठी काय होय. नाही 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 माझं भलं विचार आहे. भाऊ सोड झाले का. आपल्याला लेखाचा माय बी अर्धा घंटा लागला कायचा होईन कायचा नाही. यानं पाहिली नाही द्या चिठ्ठी कायची होईन कायची नाही. माय बिन लेखा याच्या बुड्या हरकत आहे पण कंदिल्याचं होय त्या माय नाही. कुठं राजा आपल्या गावात खजाना सापडून करायचे. काय लेखा लावता का. होय ते असंच ते डॉक्युमेंट होय त्याच्या बुड्याचं ते घरात नाव होय ते करून आला तो तिकून. जाऊ द्या मला आता ग्रामपंचायतमध्ये मला काम आहे. तुम्हाला काम नाहीची भिन बसले ओटे राखतची भिन चांभार चौकाच्या करत नसतं. आहे का नाही. आता चालू कोण केलं या बाण्यानंच केलं ना. आता म्हणताही नाही आता म्हटलं तर अजून इथंच थांबून जायचं. आता आमची आहे का माझी गोष्ट कायचा नकाशावर कायचा नाही. मग बाजू डोक्यात ते खटखट चालू आली माझी. बरं जा बा जा लवकर. बरं मी काय म्हणतो जाबरू त्यापाशी आता नकाश दिलता त्याबरोबर पाहिलं. आता तू सांग काय काय त्याच्यात आणि काय काय नाही आहे. म्हणजे आपल्या गावाचं ठिकाण आहे का. हो ना पुरंच्या पुरं गाव छापलं आहे म्हटलं याच्यात. पुरं काय कुठं आहे शाळा बिळा पाण्याची टाकी बिगे सगळं याच्यात आहे म्हटलं. एक नाही काय असा पुराणा वाडा आहे बे आपल्या गावात. पुराणा वाडा आहे वाटते ना. हो आपल्या गावात नाही पण गावात असल्यासारखा हो. आपल्या गावाच्या थोडंसं दूर आहे. गावाच्या मागं आहे ते. तिथं काय मग तिथं काय म्हटलं तिथचं काय. तिथंच तर खजाना आहे का. खजाना आहे का काय आता आपल्याला माहीत नाही. आपण स्वतः लावून पाहू काय आहे काय नाही. तो मला तर वाटतं राजा खजाना इथं आपल्या आजोबा पणजोबाच्या काळातला आपल्याला सापडला तो. मला तर वाटतं तिथंच आहे खजाना. तिथं नाही काय त्या पुराणा वाडा जुना वाडा नाही काय आपल्या गावात. तिथं ह्या नकाशावर आहे तो. आणि तिथे त्याच्या खाली नाही काय लाल अक्षरानं अशी खून केली आहे. अशी गुन्हाकारची खून अशी. मला वाटते तिथंच असेल तो. बरं मी काय म्हणतो जाबरू मी काय म्हणतो आता आपण ते वाडा बेडा आहे ना आपल्या काळातला काही आहे नाही. आता आपल्याला काही माहीत नाही काय आहे तिथं काय नाही तर
मी आपण काय करू, असं बुडेबाडी नाही काय ते विचारपूस करू थोडंसं. गोष्टीत काढून टाकू. मग माहीत पडते ना आपल्याला काय तर. हवले का मारत्या तुझं बरोबर आहे. तू जाय आता तिकडे. पुऱ्या गावात येईन. जाऊ दे तिकडे, ते सरपंचाला सांगून दे का आम्ही काही करत नाही म्हणा, दुसऱ्याला द्या म्हणा ते कामं. आता कुठं इथं नक्षा सापडला कुठं आता. मी काय म्हणतो, तू तिकडे जाय, मी इकडे जातो. बुडे बिडे दिसले ना थोडंसं गोष्टीत काढून टाक, कुठं आहे जुना वाळान काय आहे तर कसं आहे तर. बरोबर मग नाही काय आता तर आहे बरोबर. आता टायमिंग आहे बुडेवाडीचा. नाहीतरी काय बुडेले काय म्हणी वटेच राखतील का जे. मी जातो इकडे, तू जा तिकडे. दोघं जण विचारपूस करू, मग माहीत पडते आपल्याला काय कसं. जाय मग तू. अरे सरपंच, आपलं घर कुराल ना असल ना राजा. आम्हाला देतं घरी का मागच्या वर्षी नाही दिलं तर आता यंदा तर दे राजा. का आम्हाला पोडक्यात घरात ठेवतो. हो ना आबाजी, आलं ना तुमचं नावाला ना ह्या लिस्टी. त्या वर्षी आलं ना, मी तुम्हाला तेच सांगणार होतो, पण तुम्ही काही एवढ्यात भेटले नाही मला. बरं झालं तुम्ही आले तर. आता कागदपत्र काय काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो, करून देतो ना. बरं आता काय सांगू नको कागदपत्र. मी ग्रामपंचायतमध्ये मिशीन बा, मला काय काय पाहिजे कागदपत्र सांगतो बरोबर. मला काही समजत नाही राजा, हान लागण करून बरोबर. कुठे मारत्या, कुठे धावपळ? कुठं नाही, आता घरी बसल्या आता जीवावर आलं. आता आलो इकडे फिरायला थोडंसं. तर कायच्या चर्चा कायच्या चालू आहे म्हटलं. काही नाही, आबूजी आले होते इकडे, तर तिथे म्हणे मला घरकुल द्या म्हणे. तर अनाशी त्याचं नाव आलं ना लिस्टीत. आता ते आपण कागदपत्र सांगून म्हटलं देऊन द्या लागेल. ते यंदा आलं ना त्याचं नाव. बी आता गमती आता गोष्टीत रंगून काढा लागून विषय. आता एकदम विषय काढता नाही येतले का. जुनेवाली आता कुठं आहे काय आता आपल्याला माहीत नाही. आता बुडेबाड्याला माहीत राहीन आता नंतरच काढा लागून विषय. आता घालू पण जाऊ द्या. मायाबीन अजून उशीर केल्याविषयी आताच काढून घ्या विषय नाही मायाबी. पण का हो आपा, आपल्या गावात मग आपलं हे आहे वाटतं ना, आपलं जुनीवाडी. जुनीवाडी आहे ना आपल्या गावात. हो रे बा, काहून काय काम आलं बा आता तुझ्या जुन्या वाडीचं. काय म्हणतो जुन्या वाडीचं. जुन्या तर वाडी आहे आपल्या गावात, लागन तेवढ्या जुन्या वाड्या आहे. आता पाटलाची एक रिकामी जुनी वाडी पडली आहे तिकडे. ते गेली आता कामातून. अजून आहे आता गावामागं एक जुनी वाडी. आता तिथं म्हणते काही लोकांचं म्हणणं आहे तिथं भूत राहते म्हणते. आता खोटं काय आणि खरं काय, आता काय सांगा तुले. अरे मारते पण ते जाऊ दे. आता जुन्यावाडीचा विषय काय काढला ते आता. आता जुन्यावाडी आता त्या बंद पडल्या नाही. आता काय करते इथं. आता काही नाही, आता तुम्ही असे सरपंच आहे बा. आता हे प्रश्नावर प्रश्न विचारता बा. आता काय आता असंच विचारलं आता काम नाही कोणतं. आता विचारलं बा आता काय जुन्यावाडीन काय नाही तर. आता काही ना काही तर आपल्या गावाचा इतिहास असं ना जुना पुराणा. मी म्हटलं विचारून पहा. आता तुम्ही असे म्हणता. जुना येतात. आता जुना इतिहास तर लय आहे बा आपल्या गावातला. आता मागच्या आता बुडेवाडे म्हणते, आता कालचे म्हणते आमच्या काळातले काय म्हणते लय होतं म्हणते आपल्या गाव सोनं. लय खजाना होते म्हणते. नेलं म्हणते एका चोरानं आला म्हणते घेऊन गेला म्हणते. असं आहे म्हणते आता इतिहास. आता काय खरं काय आणि खोटं काय आता काय सांगा. असं म्हणजे आता समजलं, आता नक्की समजलं. आता विषय रंगत चालला गोष्टीत. आता अजून विषय काढून पाहू समोरचा. आता काय आमचे सोनं तर आहे आता पक्का. आता सरपंच साहेब म्हणते तर आता समोरचा विषय काढाच लागेल. असं म्हणजे सोनं आहे मग तिथं नाही. असं काय असं म्हणणं आहे मग लोकांचं नाही. पण सोनं आहे म्हणते, तर चोरांनी नेलं म्हणते. आता कुठं राहीन मग सोनं. लोक म्हणते राजे इथं भूत आहे म्हणते. का हो सरपंच आहे, खरीच आहे का भूत बित. कुठं बी आता माय बी आता तिथं आता बंद पडली आहे तिथं हवेली. ते आता म्हणजे वाडा एक प्रकारचा आहे, बंद पडला आहे. आता जिथं इचुकोटा फिचुकाटा राहते, सापा बिपा राहतं असं ना तिथं. काय सांगावं आता. म्हणून होय ते भूत राहते ना आत्मा राहते म्हणून म्हणणं होय ते. भीतीनं जाणार तर नाही कोणी म्हणून नाही ते बोलते. नाही तर कुठं भूतन भूत आहे आता. आता समजलं, आता पुरं समजूनच गेलं. आता नक्की समजलं आता. म्हणजे आता तो पुराणा वाडाही आहे. आता तो नकाशामध्ये आता समजले आता. सोनं होतंच म्हणून आता जा लागन. आता जाबरूपाशी येईन सांगा लागन तिले. झालं बरोबर ठीक आहे ना. आता जाऊ द्या सरपंच काय आता गोष्ट काढून. तो जुना वाडाही गेला आता. सोनं जर ते सोनंही गेलं म्हणते, चोरांनी नेलं म्हणते चोरून. जाऊ द्या मी जातो बा आता जातो. तर मित्रांनो, हा एपिसोड इथपर्यंतच. पुढचा एपिसोड आपण पुढच्या भागात घेऊन येऊ. आणि हा रहस्यमय नकाशा आणि रहस्यमय खजाना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर मित्रांनो, आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.
आणि मित्रांनो, कालच्या व्हिडिओतल्या एका कॉमेंटचे नाव आहे प्रमोद तळमळे. आणि प्रमोद तळमळे भाऊ, तुम्ही दररोज कॉमेंट करता, तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.